सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान। पुढारी सध्या टेन्शन मध्ये आहेत, सुधारणच त्यांना काही। आणि या 2-3 राज्याचा निकाल लागल्यापासून मेंदूच बंद झाला त्यांचा। इकडे जाऊ का तिकडे जाऊ, हाय बीपी आहे त्यांना सध्या, हाय बीपी। घुसावा कोणच्या बरं म्हणता येईल मी येतो तुमच्या, त्यांच्याकडे डोकं आहे मारा। ते ह्या पक्षातून त्या पक्षात जायला ते त्यांच्यावर नाही ठेवीत मारा, येडे नाहीत ते फायदा त्यांचा आहे, पण ते आपल्यावर लुटी द्यात। ते काय म्हणतात, तुम्हाला योग्य न्याय मिळावा म्हणून मी तिकडे गेलो। आम्ही इंग्रज गेल्यापासून मर्यालाच आहे, तुम्ही मर्याल सापाव फटके हाणता का आला? ती मंडळी किती हुशार आहे, मी जाणारच नव्हतो, मी पक्षनिष्ठ आहे, पण केवळ तुमचं दुःख मला पावत नाही। कोणच तुम्ही बदिरेच वहिले, तुम्हाला काय, तुम्ही आता माया पुढे बसले का? खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा, तुम्ही तशी दे। पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत, भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तोवर त्याचा मुक्काम पोत्यात आहे। तुमचा खिस्सा जवळ गरम आहे आणि मनगटात ताकद आहे, तोपर्यंत जगातल्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत। संपाल घमेंड कमी करा, चंद्राला सुद्धा ग्रह नाही, सूर्याला सुद्धा ग्रह नाही, समुद्र सुद्धा उकळ्या टाकीतोय आणि बोर आटतोय। लंका सोन्याची होती, रावणाची, तो मिळाला भाऊ, तुझ्याकडे काय? बापाची जमीन इकली, गाडी घेतली आणि तिच्यावर लिहिलं पैसा गेला पण नाद केला, काय पराक्रम केला। बापाची जमीन इकली, ट्रक घेतली, तिच्यावर लिहिलं आल्या घरी सुखीरा, ती ट्रक दुसऱ्याला उधारी इकली, मग याला तिच्यावर लिहिलं हीच खरी दौलत, आणि ती ट्रक बँकेनं वळून नेली, मग याला लिहिलं नादच खुळा, कशाला घेतली? घमेंड कमी करा, मेला रावण, पण रावणाच्या तोंडात घालायला सोन्याचा मणी नव्हता, रावणाची पार्टी दुबळी नव्हती, 4,30,000 माणसं होती रावणाच्या घरात, गठ्ठा मतदान घरचं न फुटणार। रावणाच्या विरोधात कोणी फॉर्म भरला असता जागेवर डिपॉझिट गेला असतं मला। 4,30,000 माणसं होती रावणाच्या घरात, 1 रुपया खर्च नाही। कशी होती ऐका, 80,000 बायकांनी 1,00,000 पोरं, 180, 1,25,000 नातू, 3,00,000 नातू, 3,25,000, 3,05,000 आणि 1,25,000 पंतू, 4,30,000। मग रावणाला कुपनावर साखर किती मिळत असेल? आणि रावणाचे आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करायला किती दिवस गेले असते? आणि रावण जर 1.5 लाखाच्या यादीत आला असता तर 650 कोटी एकट्याच्या घरात गेले असते। मेला रावण, मेला 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 रावण। आणि रावणाच्या तोंडात घालायला सोन्याचा मणी नव्हता। महिला मंडळ, स्वतःच्या बायकोनं मंगळसूत्राच्या शेजारचा मणी काढला आणि नवऱ्याच्या तोंडात घालला, पण हनुमंताने सांगितलं मणी तुझ्या बापानं केलाय, रावणानं नाही। रावणाच्या तोंडात घालायला सोन्याचा मणी नव्हता। हप्त्यावर पिकअप घेणारे नीट ऐका, अय मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला लाथ आणतोय, उतटेल बापाची पैदास, ते कुत्रा म्हणला अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली। जरा सावध व्हान, पहिली भक्ती करा, घालीन लोटांग, नम्र व्हा। बैर कीर्तनाला आलं, बैर कीर्तनाला आलं, आता त्यानं कीर्तन ऐकलं का? पाहिलं, मग हम जागरण घेणं नाही देणं नाही। ते गेलं मेंढ्याकडं, दुसऱ्या दिवशी जागरणामुळे झोपलं, मेंढ्या गेलं निघून, ते उठलं, मेंढाच सापडा ना, ते गेलं एक मोठावाला मोठ हाकीत होतं, ते बैरच होतं। हाताला म्हणला मोठावाल्या माझ्या मेंढ्या पाहिल्या का? तो कधी त्याच्याच टोळीचा मेंबर, त्यानं बैलाला असं केला हात, याला वाटलं मेंढ्या गेल्या रस्त्यानं, आणि नेमक्या सापडल्या मेंढ्या, पण त्या मेंढरी मधली एक मेंढराचं पाय झुरपडात गुतून मोडलं होतं। त्याला वाटलं 1 लाखाच्या मेंढ्या यानं मला सापडून दिल्यात, याला 1 मेंढरू बक्षीस द्यायला काय हरकत आहे? त्यानं मोडकं मेंढरू आणलं, म्हणला 1 लाखाच्या मेंढ्या सापडून दिल्या, तुम्हाला मेंढरू बक्षीस।
तो मोठ टाकणारा म्हणला उचलून आपतील, म्या मेंढरू मोडेल नाही. तो म्हणला येड्यावानी करू नको, मेंढरू तुला घेऊन टाक, तुम्हाला विहिरीत टाकीन, मेंढरू म्या मोडेल नाही. हा म्हणायचा तुला मेंढरू देणार, तो म्हणायचा म्या मेंढरू मोडेल नाही. दोघांची झाली गच्ची धाराधरी. तिकून आला हवालदार. हवालदाराने मोटरसायकल यांनी उभी केली आणि हवालदाराचे हात दोन्ही हँडल आणि हे म्हणले यानं माझ्या 1 लाखाच्या मेंढ्या सापडून दिल्या, याला मेंढरू बक्षीस. तो दुसरा म्हणला हवालदार साहेब पाया पडतो, बायका पोराची शपथ घेतो, म्या मेंढरू मोडेल नाही. हवालदार म्हणला भाडब्या हो, अजून नंबर सुद्धा आला नाही म्हणता का गाडी चोरीची आहे. हा म्हणायचा मी मेंढरू मोडेल नाही. ते गेलं मिटवायला, पुढे गेलं पाटला का मिटवायला. पाटलाला 2 बायका होत्या, त्यानं दिल त्या उचकून, ते घालीत होतं वसरीत गरके. हा गेला म्हणला मी मेंढरू मोडेल नाही. दुसरा म्हणला पाटील मी याला मेंढरू बक्षीस देणार. तिसरा म्हणला हवालदार म्हणला पाटील अजून नावेच झाली नाही आणि हे म्हणता गाडी चोरीचे. पाटील म्हणला बुटानं हाणीन, तुम्ही तिघच काय, पण अख्खं गाव जरी आलं तर मी हुसकून देईल, बायका घरात घेणार नाही, व्हा बाहेर. अशा क्वालिटी असलो काय उपयोग. एक दुकानात नारळ घ्यायला गेलं, नारळ जिंदा डावलात. नारळ घ्यायला गेलं, नारळ घ्यायला गेलं तर त्याला एक जण दुकानदाराला म्हणला केवढा लाव. दुकानदार म्हणले 25 लाख. इतका माग. तो शेजारचा जोडीदार आला त्याचा, तुम्हाला काल सगळं विकत घेतो, कोकणात फुकट. मग याला डोकं वापरायचं की नाही, कोकणात जायचंय. जिंदाड कोकणात गेलं, नारळलाही झाडाला, हे झाडावर चढलं, फटका हाणला, सटकलं, लटकलं, खाली 200 फूट खड्डा. मग फुकट लटकलं का इकत फुकट. दुपारभर लटकूनच राहिलं. एक उंटावाला चालू होतं खालून, ते वरचं लटकेल उंटावाल्याला म्हणलं 500 रुपये घे पण मला खाली घे. उंटावाला म्हणला फक्त तंगड्या धरायचे 500 ना. ते राहिलं उंटा उभं आणि वरच्या तंगड्याला बी लागलं. उंटाचं वजन हलकं झालं. उंटाला वाटलं वजन उतारलं, उंट गेलं निघून. आता हे लटकेलं होतं फुकाट, त्याला हे लटकलं 500 रुपयाला. दुपारपर्यंत लटका लटकीच. मग आता वरचं खालच्याला म्हणतं देऊ का काय तो 500 रुपये. खालचा म्हणणं अजून 1000 घे पण वरचा हात सोडू नको का. 500 नाही 0. संपली माणसं. मला माणसं फक्त दिसायला 82, 90, 92,000 पेमेंट सर्व्हिसवाल्याला. सकाळी सोफा सेटवर कोठ्याला बटणं घालीत होतो, शिवित होतो सुईनं. एक माणूस गेला म्हणला हो तुम्हाला 90,000 पेमेंट आहे, एवढं किरकोळ का तुम्ही करता बटणं घालायचं. हे बायकोला सांगायचं तुम्हाला मूर्ख येतो, हा कोटच तिचा आहे. बायको येते ज्याने ज्याने भयानक आहे. स्त्री म्हणजे खेळ नाही मला. हा कापड दुकाना पुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहते. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसं अशी पाहतात. प्लॅस्टिकची काय हत्यार. हो गालात असली तर माणूस जमिनी किती भाऊ. विश्वामित्र तपया खाणी कुत्रा होऊन हिंडे वणी, आयसे भुलले थोर थोर तिथे जीव किती पामर. येडेवाणी करू नका भाऊ. एक नम्र व्हा, नम्र व्हा. दुकानदारी करायची का. गिरायकाशी नीट बोल. गिरायकावर धावला तुझ्या गोळ्या तू खाय. आणि तरुण मंडळीला सांगून देतो ना, शिक्षणांच्या डिग्र्यांच्या नादी लागू नका. हातानं जिंदगी बरबादी, हातानं झटे. 23ला तुम्ही BA झाले, कितीला 23ला 2 वर्ष गावात राहिले, किती झाले 2 वर्षांनी BEd झाले. 27 3 वर्षांनी जॉईन झाली, 5 वर्षांनी फिट झाली, 5 वर्षांना पगार मंजूर झाला, 5 वर्षांना हातात मिळाला. 46ला मिळाला ना. तुला कुठाने करायला सांगितलं कोणी. अरे त्याच्यापेक्षा म्हशी भाजरा ना 150 रुपये म्हैशी. दिवसभर 2 भेटले 300. कोंबड्या पाळा ना, सोलून कोंबडी 130ला आहे, भाजून 140ला आहे, बॉईल करून 180ला आहे, शिजून 230ला आहे.
बोकड्याचं मटण हाडकं धरून 540 रुपये. जरा काम करा ना, नुसतं एका पायबापाच्या याच्यावर राहू नका. 1 रुपयाने जर शेतकऱ्याचं दूध वाढलं 1 रुपयाने, तर सर्व्हिसवाल्याची बायको काय म्हणते माहिती का, दूध प्यावा किंवा नाही. असं झालंय म्हणली. किती रुपयानं वाढलं? हे सर्व्हिसवाल्यांच्या बायका सुद्धा किती आपल्या विरोधात आहे पहा. 1 रुपयानं दूध वाढलं तर ती काय म्हणते, दूध प्यावा का नाही. असं झालं. तो नवरा दूध पितो कधी? तो नवरा जे दूध पितो ते 200 ml 48 रुपयाला आहे. डिप्लोमॅट 200 ml 48 ला आहे. रम 97 ला आहे. मग शेतकऱ्याचा रुपया वाढल्यानं काय झालं? पण सण नाही करीत त्याची बायको. अन्नावर किती रुपयाची क्वार्टर देतो तरी ती म्हणते नाही, काय चालायचं नाही. नाही असं नाही चालणार. ते सर्व्हिसवाल्यांची पेमेंट आहे ना महाराज, हे वयावर नसावं. 1 जानेवारीला मेंदू चेक करायचा. जितकी बुद्धी कमी तितकं पेमेंट कमी. म्हणजे मग हे येड्यावानी करते नाही. यांचा प्रॉब्लेम काय झाला माहिती का महाराज? बुद्धी झाली कमी, पेमेंटच मोकारो. बरं सरकार इतकं विचित्र आहे, कोणाचंही बी. ज्यांच्या मरायच्या नोकऱ्या आहेत त्यांना पगार कमी. ते एसटी ड्रायव्हर कवा धडकन सांगता येत नाही, 13,000. ते वायरमन कवा चिटकल याची गॅरंटी नाही, 17,000. ते पोलीस आखेरात डांबरे उभं 27,000. गुरुजीला कवडीचा धक्का नाही, 82,000. अरे काय कराय? ते PSI ला आणि SP ला त्या लोकांना पगार किती पाहिजे माहिती मला? लाख 1.5 लाख पेमेंट पाहिजे महाराजांना. अहो तुम्हाला ते दिवस सदाव द्या मोरद्या, पण रात्री पोलिसाची नोकरी ना पेट्रोलिंगची धोकादायक. हो आरोपी आता पहिल्यासारखे राहिले नाही, आरोपी भंगार झाले. बरं त्या पोलिसांना काम तरी काय काय करावा? शिळी हरवली पोलीस, कोंबडी चोरीला गेली पोलीस. 3 दिवस झाले हो आपली पोरगी सापडा. तू काय पारायणाला बसला होता का 2-4 दिवस? पळून गेली पोलीस. आणि अक्षरशः ती जी नोकरी ना महाराज जीवावर उदारच आहे. काय मत आहे तुमचं? कारण आता आरोपी पहिल्यासारखे राहिले नाही. 16चं बलात्कार आहे, 17चं दरोड येते. आणि याला आईबाप जबाबदारी. हो 70,000ची पोराला पल्सर आहे, 10,000चा त्याच्याकडे मोबाईल आहे, आणि 2,000चा त्याच्या पायात बोट आहे. आणि पोरग 12-12 वाजेपर्यंत बाहेर हिंडत आहे. म्हणजे बाप नालाय की नाही तर पोरग काय करते, यावला चांगली रिया ठेवल्यावर काय करते, धरून 7-8 दिवसातून एकदा चांगला थोबाडून काढला पाहिजे. पोरे काय करतो ते, हे बाहेर त्यांचं शिका. केरळवरून हवा मारायला आलंय 5 रुपयासाठी, रात्री 2:30ला उठत आहे. बोर मारायला गाव महाराष्ट्रात 4 महिने रोडला झोपत्यात. पेट्रोल पंपा मुक्काम, गव्हाचं मशीन आणि सोयाबीनचं मशीन घेऊन महाराष्ट्रात हायवेला पेट्रोल पंपा मुक्काम करतात. आणि आमची 70% आवला संध्याकाळी जेवायला घरी नाही, काला सुधारतील. आणि आई म्हणती दरवाजा उघडा ठेवा, पप्पू येईल. तो पप्या हरिपाठाला गेला का? ए पप्याची आई. पोरग दारू पेलं तर आई म्हणते कुठं कायम पिते, मानून ठेवी घरात. फटकावले पाहिजे. काय करते ते, चांगली रेटावले. बाहेरून पोरे जेवण आल्यावर इकडे का जेवला बाहेर ठेवून द्या 2-4 दिवस. पोरगा म्हणला मी घरातून निघून जाईल, फक्त कपडे पिशवीत घालायचे त्याचे. मी करील प्रयत्न परत. ते जात नाही आणि गेलं तरी परत आल्याशिवाय. पोरग म्हणलं मी फाशी घेईल, ही दोरी तू गुतव मी वडितो, इकडे घे. पोरग म्हणलं मी औषध पिईल, कोणतं घेतो? म्हणजे टाटा मेट्री घेतो का, निराय 71 घेतो का, राऊंड अप घेतो का, गोल घेतो का, M45 घेतो का, टिकटॉक घेतो का, अविनाश घेतो का, M35 घेतो? ही तणनाशकाची नाव आहे, कोणाला लागली तर लिहून घ्या. आणि कोणत्याही पोरांना औषध पिऊ द्या, पोरग 5 तास मरत नाही. माझा विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणत औषध घेतो का? शेण खावा पण औषध नको. कारण ज्याला औषध घेतलं ना त्याला हॉस्पिटलमध्ये उलट्या टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढत्या. एकदा नळी घालून आणली ना ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतं औषध आहे काय. 8-10 दिवसातून मुलीला जवळ घेतलं पाहिजे.
मुलीचे हात तपासा, बांगडी नाही. मुलींचे दप्तर तपासिता शाळेतले, शेवटच्या पानावर गृहपाठ असतो. हा, मुलीचे एसटीचे पास पंच केलेत का पा? 8 दिवस आपल्या मुलीचा पास पंच नाही. मुलगी भुयारातून शाळेत जाते का बा? मुलीचे मोबाईल चेक करा, 3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहितीये, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन आहे तो. सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कण होतो घरात, कण होतो. मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करी जा. आपण पोरीला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आले. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आहे बा? ही 1 GB आहे का, 2 GB आहे का, 4 GB आहे का, GB आहे? जरा पा सांगा पोरांनो, हा विनोद आहे का? हे इंद्रिकाचं कीर्तन आहे. इंद्रिकर मरण ना, हे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण खोटं येतात काही. हे सावध केले पाहिजे, हे फटकावले पाहिजे. मला याला पर्याय नाही. आणि शेतकरी वर्गाला पाया पडून सांगतो, साहेब येत आहेत, परिस्थितीनुसार राहायला सुरुवात करा आणि नको त्या गोष्टीतले खर्च कमी करा. शेतकऱ्यावर कर्जाची वेळ का येते याची उत्तरं सापडा. कारण शेतीला पाया पडून सांगतो, मी स्वतः शेतकरी आहे चांगला. शेतकऱ्याने साईड बिझनेस केला पाहिजे, काही का होईना. तुम्ही कोंबड्या पाळा, शेळ्या पाळा, भंगार गोळा करा, पाव विका, पण किराणा आणि भाजीपाला जर वरच्यावर सुटला तरच शेती टिकेल. नुसत्या शेतीवर शक्य नाही. मुलांचे ऍडमिशन आहे, मुलांचे ऍडमिशन आहे, मुलींचं लग्न आहे, या सगळ्या गोष्टी शक्य. एक मुलगी 10वीला घालायला आजच 7,000 रुपये लागतात. तुम्ही खर्च कमी करायला शिका. आता सगळे शेतकरी नीट आहे का? आता लग्न सराई आली, प्रत्येकाचा मोबाईल आहे का नाही? आहे का नाही? मग आता लग्न पत्रिका छापायची काय गरज? 1 मिनिटात उद्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे. कशाला पत्रिका छापायला? वाचले का नाही पैसे? 2 बस त्याला असं गाव न्यायची काय गरज? 2 माणसं बसत्याला गेली पाहिजे. पोरगा आणि पोरगी दोघांकडे पैसे द्या, तुम्हाला लागते काय. हे पिकअप भरगाच पण काय नाही, कापड दुकानात तंगडे बसून बसत ते नाला. आणि त्याला विचारलं साड्या कसं काय? आपल्याला काय कोण फटीत ठेवून काय कळत? 16 लाडू खाली नालाय का काय कळत? लाडूचे पैसे दे, तू पैसे दे. लग्न साधे केले तरी मुलं होतात. त्याला काय नियम आहे का? डीजे लावल्यावर सटासटामध्ये कशाला खर्च करायचं बोगस? आणि हा व्हायलाच नकोय. तुमचं काय मत आहे? बंद. कशाला खर्च करायचं? पूर्वी चांगले लोक बसून जेवत होते, आता उभ्यानं जेवण आणलंय. ते वराड नालायक ताटली हातात घेत बात कान फाटी दिली बाई. ते कशात आहे पैसे? आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील जेवण तर उभ्यानं, पोटभर नाही. आणि कुटीचं लग्न एवढे गुलाबजामुन म्हाताऱ्यानं तोंडात फेकला, त्याच्या नागपुडीत गुतला गुलाबजामुन. आणि त्याच्यापेक्षा एक फाजील पद्धत आली आता. लग्न मंडपाच्या गेटवर नवरदेव उभा करायचा आणि मग तो येणार मंडपात. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. त्या नवरी माग 2-4 याडपट पोरी, इतका मेकअप. त्या ब्युटी पार्लरला गेल्या असते. ब्युटी पार्लरला 3 गोष्टी कराव्या लागतात. आता हे मीच सांगू का? सांगू तरी काय काय. एक, ब्युटी पार्लरला गेल्यावर पोरीनं 3 गोष्टी कराव्या लागतात. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे सॉफ्ट करणे, सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि त्या नवरदेवाच्या मागं 2-4 याडपाट पोर आणि त्याच्या पुढे तो बँडवाला. शांतता, जसं प्रेम पेटवायचं.
तुम्ही साधू कसं माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं